नारळी पौर्णिमा हा केवळ समुद्राला नारळ अर्पण करण्याचा सण नाही आहे, तर निसर्ग, जलतत्व आणि चंद्राशी जुडलेली एक सुंदर परंपरा आहे। तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्र हा ग्रह खूप इम्पॉर्टंट आहे, जो मनाचा कारक, अंतर्मनाचा कारक, तुमच्या भावनांचा कारक मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्णत्वाच्या अवस्थेत असतो, त्यामुळे हा दिवस मनातील नकारात्मकता सोडून मानसिक शांतता आणि सकारात्मककडे वळण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्याचा महत्वाचा मानला जातो। आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, नारळ हे शुभत्वाचं, सकारात्मकतेचं आणि लाभाचं प्रतीक मानलं जातं। आणि समुद्राला जेव्हा आपण नारळ अर्पण करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःला जलतत्वाशी जोडतो, एक जलतत्वाशी कृतज्ञता व्यक्त करतो। म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यूने या दिवशी चंद्राशी संबंधित जर साधना, ध्यान किंवा आपल्या श्रद्धेनुसार चंद्राला अर्घ देणं, यामुळे मनाला शांतता मिळण्यास खूप मदत होते। तर या नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे। तुम्हाला मनाला ज्या काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्या धरून न ठेवता त्या नारळाप्रमाणे समुद्रामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि तुम्ही एक पॉझिटिव्हिटीकडे वळायचं आहे। कारण बाहेरची पूजा जेवढी महत्वाची असते ना, त्याच्यापेक्षाही जास्त तुमचं मन शुद्ध आणि स्वस्थ असणं खूप महत्वाचं आहे। जेव्हा आपण असा संकल्प करतो आणि मनातल्या गोष्टी बाहेर सोडून देतो, धरून ठेवत नाही, तर ऑटोमॅटिकली मन शांत व्हायला खूप मदत होते। तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।